विद्वान सरकारी वकिलांनी माझ्यावर एवढी आग पाखडल्यानंतर माझ्यासारखा दीन तुकडा माणूस स्वतःचा बचाव तो काय करणार? अहो, माझे वर्णन करताना त्यांनी मराठी भाषेतील कोणतेही भयंकर विशेषण मुळे शिल्लकच ठेवले नाही. तक्षण काय, चुकानेवाला काय, नटश्रेष्ठ काय, जादूकार काय, कालिया काय, राक्षस काय. सरकारी वकिलांचं भाषण ऐकून न्यायमूर्ती मला असे मगाशी खरोखरीच वाटू लागले होते की रावणानंतर या भारतवर्षात बहुतेक माझा नंबर लागला. अहो, मी काय भयंकर असेल ह्याची मला स्वतःला सुद्धा कल्पना नव्हती. हो, मी जर का तुमच्या जागी असतो की नाही न्यायमूर्ती तर सरकारी वकिलांचं भाषण ऐकून कुठलाही विचार न करता मी आरोपीला नाही म्हणजे मला स्वतःला 100 वेळा फाशीची शिक्षा सुनावली असती. पण तो मी वेच न्यायमूर्ती महाराज, ह्या सरकारी वकिलांनी आपल्याला जे सांगितले आणि या साक्षीदारांनी जे काही साक्षी पुरावे दिले त्यातलं अक्षरानक्षर खरं असेल नाही असेल असे मीच म्हणतो. अहो, इतक्या बायकांना फसवून त्यांच्याशी लग्न करणारा, त्यांची संपत्ती लुबाडणारा, त्यांचे वाटोळे करणारा आणि अनेकांच्या दुःखाला आणि मृत्यूला कारणीभूत झालेला असा एक महाभयंकर माणूस आपल्यामध्ये आहे याविषयी मला तीळ मात्रही शंका नाही. पण तो माणूस ह्या कोर्टासमोरील आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या जागी उभा आहे अशी जर का या सरकारी वकिलांची आणि त्यांनी आणलेल्या ह्या साक्षीदारांची कल्पना असेल तर त्यांच्या आढाणीपणाची आणि बावळटपणाची मला कीव करावीशी वाटते. कारण तो मी आपल्या मागे टांगलेल्या तसबिरीतील महात्मा गांधींच्या पवित्र नावाची शपथ घेऊन सांगतो, तो मी नव्हेच. सिंहाला पकडण्यासाठी यांनी या ठिकाणी कायद्याचा एवढा मोठा सापळा उभा केला, पण त्यात सिंहाला पकडण्याऐवजी माझ्यासारख्या उंदराला पकडणं हे ऐकून आपल्यालाही पोट धरधरून हसावेसे वाटत. केवढं पोट आहे न्यायमूर्ती महाराज. अहो, चोर समजून माझ्यासारख्या संन्याशाच्या मुसक्यावर येते, साप समजून दोरी बाळगी बसले आहेत. अहो, मोठमोठ्या लोकांच्या डोळ्यात धूळ टाकणारा आणि अनेकांचा संसार सुखावरून नांगर फिरवणारा हा जो पण भयंकर गुन्हेगार आहे ना, हा गेली 10-12 वर्ष विशाखापट्टणमपासून दिल्लीपर्यंत राजरोसपणे वावरतो आहे आणि तरी देखील आपले हे पोलीस खाते त्याला पकडू शकत नाहीत. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच, आपले पोलीस खाते नालायक नाही म्हणजे ह्यांच्यावर टीका करायची सोडून हे सरकारी वकील साहेब त्या गुन्हेगाराला भूतो ना भविष्याची शिव्या त्या चुकल्या. अहो, नाना तऱ्हेची सोंगे घेऊन पोलींच्या आणि पोलिसांच्या टाळूवर हात फिरवणारा हा जो पण 72 गुन्हेगार आहे ना, तो तर यांना सापडला नाहीच. त्याऐवजी सुडानं आसुसलेल्या या मूर्ख स्त्रियांनी आणि स्वतःची नालायकी लपवूपणाऱ्या या पराभूत पोलिसांनी संदन मतानं कोणाचा तरी बळी द्यायचं म्हणून त्यांनी मला आपल्या समोर उभे केले आहे. असे या खटल्याचे खरे स्वरूप आहे. पण कायद्याचे तत्व आहे, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण त्या निरपराधाला शिक्षा होता कामा नये. अहो, दीन दुबळ्यांवर अन्याय व्हावा, गोरगरिबांवर जुलूम व्हावा म्हणून महात्मा गांधींनी या देशाला स्वराज्य मिळवून दिले आहे. न्यायमूर्ती महाराज नाही, आपण काय न्याय देणारा हे आपल्या मागून महात्मा गांधी बारकाईने पाहतायत. बरं काय तेव्हा मला शिक्षा देण्यापूर्वी आपल्याला 100 वेळा विचार करावा लागेल. या कोर्टात ज्यांनी माझ्या विरुद्ध साक्षी दिल्या तर ते एकाला किंवा एकही आहे मी जन्मात कधी पाहिलं नाही. हो, माझा जन्म निपाणीचा, मी निपाणीतच लहानाचा मोठा झाला. मराठी आणि कानडी भाषा सोडल्यास हिची गुंडू मला दुसरी कुठलीच भाषा येत नाही. तसे इंग्लिशचे 2-4 शब्द समजतात एवढेच आहे ते. पण वयाच्या 20व्या वर्षीच माझं लग्न झालं आहे. देवाच्या दयेनं मला 5 मुलं झाली आहेत. माझं माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे. त्यांच्या आठवणीनं तुरुंगात मला साधी झोप लागत नाही. अरे, आपले बाबा कुठे गेले, इतके दिवस घरी का नाही आले म्हणून तिकडे माझी चिमुरडी धाय बकलून रडत असते. परमेश्वरावर माझी अढळ निष्ठा आहे
शंभो शी कसले घाणेरडे पाप माझ्या हातून कसे घडले. आणि हा भिवंडीचा मुसलमान खाटेक साहेब मंजूर म्हणतो मी याचा धाकटा भाऊ आहे. आणि ती कोण बाई हा सुलताना त्या बाईपासून मला 2 मुली झाल्या. न्यायमूर्ती म्हणणार एक साधा सरळ कुटुंबवत्सल माणूस आहे. परस्त्रीकडे मी कधी वाकड्या नजरेने पाहिले नाही. आणि सरकारी वकील म्हणतात मग एवढी लग्न झालेली आहे मला एवढी पोरं झालेली आहे. यासले खोटे धालांत आरोप ऐकण्याआधी परमेश्वरानं माझे डोळे मिटवले असते तर किती बरं झालं असतं. नाही असं मला त्यावेळी वाटलं. हो इतक्या बायकांशी लग्न करायला मी काय भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे की इतक्या पोरांना जन्म दिला मी धृतराष्ट्राचा बाप लागून राहिले. म्हणून म्हणतो तो मी नव्हे